शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 19 ऑगस्ट. वार आहे गुरुवार, तारीख आहे 20 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे, तर आजच्या व्हिडिओतून आपण सर्व काही सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण कोणत्या भागामधून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण जर बुधवारी 19 ऑगस्टला महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर काही भागांमध्ये आपल्याला पावसाचा वेग हा दिसत आहे. आपण जर आता येथे आपण बघू शकता, हा जो संपूर्ण पट्टा आहे, म्हणजे इकडे कोल्हापूर परिसरामध्ये जास्त काही पाऊस नाही आहे, पण थोड्याफार प्रमाणात रिमझिम असेल. इथं मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे या पट्ट्यामध्ये, कणकवली निपाणीच्या मध्ये. म्हणजे थोड्याफार प्रमाणात, म्हणजे जास्त थोड्या प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरात आहे. बाकी इथे ईश्वरपूर, सातारा, महाबळेश्वर, महाड, लवसा, लोणावळा हा देखील परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे जास्त नाही पण रिमझिम पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर वसई, विरार, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, हा जरी आपण परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे रिमझिम पाऊस आहे. त्याचबरोबर पेठ, त्र्यंबकेश्वर या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर, त्याचबरोबर चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, लोणी, राहुरी, ढवळपुरी, अहिल्यानगर, घोडेगाव, गंगापूर हा देखील परिसर बघितला तर येथे देखील पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड या परिसरात देखील तीच परिस्थिती आहे. चाळीसगाव या भागात देखील त्याच पद्धतीनं ढगाळ वातावरण असणार आहे. खूप शेतकऱ्यांना पावसाची उत्सुकतेने शेतकरी वाट पाहत आहेत आणि आपल्याला बऱ्याचशा परिसरांमध्ये म्हणजे जास्त काय पाऊस नाही दिसत, पण इकडे जर आपण जर भोकरदन वगैरे, चिखले हा परिसर बघितला तर इथे थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. बाकी पुसद, उमरखेड, हिंगोली, नांदेड, धरमबाद, अरणी, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, उमरेड, चिमूर, नागपूर, त्याचबरोबर रामटेक, भंडारा, तुमसर, गोंदिया, साकोली हा देखील आपण परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात आपल्याला पाऊस हा दिसत आहे. जास्त नाही पण आहे पाऊस. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर बार्शी, धाराशिव, नलदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट, विजयपूर, सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, त्याचबरोबर कर्जत, जामखेड, बीड, पाथर्डी, दौंड, बारामती, विटा, सांगली, निपाणी, ईश्वरपूर, मध्य महाराष्ट्र हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये देखील आपल्याला पूर्णपणे फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. गुरुवारी जर 20 ऑगस्टला आपण जर पावसाची परिस्थिती जर बघितली तर या परिस्थितीमध्ये जर आपण अहिल्यानगर परिसर बघितला, श्रीरामपूर, पाथर्डी, अमरापूर, कडा, श्रीगोंदा, शिरूर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे, कुठलाही पाऊस नाही. त्याचबरोबर दौंड, केडगाव, बारामती, जेजुरी, सासवड, फलटण, इंदापूर, अकलूज, कुरुडवाडी, परांडा, बार्शी, वैराग, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, नलदुर्ग, औसा, लातूर, निलंगा, त्याचबरोबर उमरगा, उदगीर, त्याचबरोबर अहमदपूर, नायगाव, त्याचबरोबर आपण जर बिदर, म्हणजे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. इकडे चंद्रपूर, गडचिरोली हा परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये आपण इथे बघू शकता, इथे ढगाळ वातावरण असणार आहे चंद्रपूरमध्ये. बाकी गडचिरोली, त्याचबरोबर भंडारा, हिंगणघाट, नागपूर या परिसरात थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. जास्त काय पाऊस नाही आहे, म्हणजे गुरुवारी 20 ऑगस्टला देखील जास्त काय पाऊस नाही आहे. बाकी इकडे नाशिक परिसर जर बघितला, नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरी, तर या भागात देखील आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. पेठमध्ये झाला तर थोड्याफार प्रमाणात होऊ शकतो पाऊस दुपारी. बाकी काय आपल्याला जास्त पाऊस काही दिसत नाही आहे गुरुवारी 20 ऑगस्टला.
तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, पावसाची खूप शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. येथे जर आपण बघितलं तर हा समुद्रकिनारा पट्टा जर बघितला 20 ऑगस्टला, तर या भागात महाबळेश्वर, लवसा, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी या परिसरामध्ये रिमझिम पाऊस आपल्याला दिसत आहे. बाकी आपण 2 दिवस जर हवामानाचा अंदाज जर 19 आणि 20 ऑगस्टला जर बघितला, तर जास्त काय आपल्याला पाऊस कुठल्याही भागात काही दिसत नाही आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.